समृद्धी महामार्गाला विरोध करताना शिवडे ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया काय दिल्यात ऐकूयात. मला सांगा, काय नेमकं म्हणणं आपल्या लोकांचं? आमच्या इथे 80 ते 90% लोक अल्प उदारत आहे. आमच्या पाण्याच्या विहिरी जात आहे. आमच्या पाण्याच्या विहिरी गेल्यावर आम्ही जगायचं काय? राहणार आहे आम्हाला 1 ते 2 बिघे जमीन. 1 ते 2 बिघे जमीन, त्या साईडला 1 बिघा, या साईडला 1 बिघा. पाणी नसल्यावर आम्ही जगायचं कसं? हा मार्ग जिथून जातो तिथं पाण्याच्या विहिरी आहेत. या पाण्याच्या विहिरीवर आमचं पूर्ण बागायती क्षेत्र आहे आणि आमचे हे बाग हे सगळे एक्सपोर्ट बाग आहेत. माझे मिस्टर सीएच्या लास्ट इयर सोडून त्यांनी शेती हा व्यवसाय अवलंबला आहे. माझ्या आई वडिलांनी मला शेतकरीच हा पती बघून दिलेला आहे आणि ते बघता असताना जर शेतीच जाती त्याचा काय उपयोग आहे? माझी मुलगी आता लग्नाला आलेली आहे. जर शेती नसली, आमच्याकडे शेती नाही, सर्व्हिस नाही, काही नाही, आज तिचं लग्न करायचं, ते कसं काय करायचं, कसं काय नाही. हजारो कोटी रुपये सिंचनाच्या नावाखाली वाया घालवायचे. जलशिवार योजना असतील, शिवजल योजना असतील, अशा निरनिराळ्या योजनांखाली हे पैसे लादायचे आणि दुसरीकडे जे शेतकऱ्यांनी स्वतःच्या कष्टावर कमवलेली शेती, स्वतःच्या कष्टावर 500-500 मीटर, 5-5 किलोमीटर ज्या पाईपलाईन नेलेल्या आहेत, त्यावर जी बागायत कमावलंय, त्याच्यावर जर नांगर फिरवत असेल तर सरकारचं हे दुटप्पी धोरण आम्हाला काही लक्षात येत नाही. आणि जर सरकार ही मोजणी थांबवत नसेल तर आमच्यावर फक्त एकमेव पर्याय आत्महत्येचा आहे. आणि आमचा हा भाग द्राक्ष बागायतामध्ये प्रसिद्ध आहे. आमच्या भागातून मोठ्या प्रमाणावर द्राक्ष निर्यात केली जातात आणि चांगलं उत्पन्न आम्हाला मिळतं. आम्ही कधीही नोकरीचा विचार न करता सर्वजणांनी घरी राहून आणि शेती करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वच लोक आमच्या घरातली शेती करताय. परंतु आमच्या असे शेतीवरती बुलडोजर फिरवला तर आम्ही रस्त्यावर येणार आहे, आमचे कुटुंब रस्त्यावर येणार आहे. हा समृद्धी एक्सप्रेस वे म्हणजे झोपलेल्या सरकारला पडलेलं स्वप्न आहे आणि आम्ही शेतकरी जे उघड्या डोळ्याने बघतो, कष्ट करून आमचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. याच्यावर रांगोळी करायचा ते सरकार प्रयत्न करत आहे आणि यातून जेव्हा उपजीविकेचं साधन जातं शेतकऱ्याचं किंवा कोणत्याही माणसाचं, तेव्हा तो नक्षलवादाकडे वळतो आणि जो एक्सप्रेसवे जर इथून गेला तर इथले तरुण हे नक्षलवादाकडे वळतील. आणि म्हणून इथल्या तरुणांना जगायचा हक्क आहे, शेतकऱ्यांना जगायचा हक्क आहे. आमचा जगण्याचा हक्कच सरकार हिरावू पाहत आहे. म्हणून आम्ही सरकारच्या विरोधात एकजुटीने उभा आहोत. आम्ही कुठल्याही मोबदल्याला या ठिकाणी तयार नाही आहोत. आमची जी जमीन बाधित होणार आहे, जी जाणार आहे, हिची किंमत जगातल्या कुठल्याही पैशाने किंवा कुठल्याही मोबदल्याने होऊ शकणार नाही. म्हणून आमचा एकच निर्धार आहे, फक्त आमच्या जमिनीतून हायवे करूच नका. तुम्हाला करायचा तिथून करा, पण शिवड्याच्या जमिनीतून हायवे होणार नाही. या शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या जमिनी द्यायच्या नाहीये. याच्यातून नेमका आता काय तोडगा निघतो? सरकार या शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणार आहे का? हा खरं तर प्रश्न आहे. कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, सिन्नर.